खुर्ची म्हणजे फक्त बसण्याची जागा नाही तर ती असते सत्तेची ओळख। पण जालन्यात हीच खुर्ची बनली आहे वादाचा मुद्दा आणि आता सुरू झालाय खुर्चीसाठी संघर्ष। नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। जालन्यात खुर्चीचा सध्या वेगात वाद सुरू आहे। जालना महापालिकेला 3 वर्ष पूर्ण झाली, पण अजूनही अनेकांना स्वतःची जागा नाही। सभापती, उपसभापती आणि विरोधी पक्षनेते सगळ्यांनाच एकच प्रश्न पडलाय, बसायचं कुठे? विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांवर आता सभापती आणि उपसभापती बसले आहेत। गुलाबी साडीत दिसतायत त्या भाग्यश्री जोगस आहेत, शिक्षण आणि विद्युत समितीच्या सभापती। पण त्यांच्यासाठी प्रशासनानं केबिनच बनवली नाही, म्हणून त्यांनी थेट विद्युत विभागातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर जाऊन तळ ठोकलाय। त्यांच्या शेजारी आहेत वर्षा राऊत, शिक्षण आणि विद्युत समितीच्या उपसभापती। त्यांनाही केबिन नाही, म्हणून त्यांनीही तसाच मार्ग निवडलाय। आता याच रांगेत शेजारी बसल्यात कोमल गावंडे, विद्युत विभागाच्या सहाय्यक आयुक्त। त्यांची खुर्ची सभापतींनी बळकावली, त्यामुळे स्वतःची खुर्ची सोडून दुसरीकडे बसायला मजबूर। कारण एकच, महापालिकेत अजूनही केबिन व्यवस्था नाही, त्यामुळे सभापती, उपसभापती आणि विरोधी पक्षनेते सगळेच प्रतीक्षेत आहेत। और यहाँ के प्रशासनिक अधिकारियों ने अपने कैबिन के लिए, बंगलों के लिए तो लाखों रुपए खर्चा कर लिए, पर जो जनप्रतिनिधि हमारे भाई चुनकर आए हैं तो उनको अभी तक कैबिन नहीं दिए। तो मैं जालना कलेक्टर साहब से और कमिश्नर साहब से विनती करूंगा कि उन्होंने एक ऊपर का तीसरा मंजिले का काम उसको पायलट प्रोजेक्ट में लेके 4 महीने के अंदर में वहां पे कैबिना बना के सम्मान करें। पुन्हा सर्व महापौर, उपमहापौर सर्व समितीच्या आता नेमणूक झालेल्या आहे आणि ह्या गोष्टीचं प्रशासनानं पाहिल्यापासून म्हणजे थोडं त्यांना माहिती होतं की निवडणूक होणार आहे, सभापती येणार आहे, त्यांनी त्या गोष्टीची तयारी करायला पाहिजे होती। महापालिकेला पूर्ण वेळ आयुक्त नाहीत, त्यामुळे अतिरिक्त जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे, त्यामुळे निर्णय सुद्धा लांबणीवर। आता महिन्याभरात व्यवस्था होईल असा प्रशासनाचा दावा आहे, पण तोपर्यंत खुर्चीचा वाद असा सुरू राहणार। सभापतींना केबिन आणि खुर्ची मिळत नसल्यानं या सभापतींनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर तळ ठोकणं सुरू केलंय। अर्थात आता या सर्व सभापतींना केबिन कधी मिळणार याकडेच या सभापतींसह शहरवासियांचं लक्ष लागलंय। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।